आज मी बनवलं होतं राजभोग आईस्क्रीम आणि तेही फक्त दूध आणि टोस्ट वापरून. ते कसं बनवलं ते सांगतेच, पण त्या अगोदर ना 2 दिवस झालं दूध खूप शिल्लक राहते आणि Instaवरती तर रोज एक नवीन ट्रेंड येतोय आईस्क्रीमचा. अगोदरचा तर मला बनवणं जमलं नाही. म्हटलं हे तरी बनवून पाहावं. तर राघवला सकाळी-सकाळी आजीकडून नाश्ता आला होता, पालकचे धपाटे आणि आज आम्हाला जायचं होतं हॉस्पिटलमध्ये राघवच्या चेकअपसाठी. ते झालं आणि त्यानंतर माझ्या आवडीच्या ठिकाणी आम्ही गेलो म्हणजेच डी-मार्टला आणि तिथे गेल्यानंतर सगळ्यात आवडीचा माझं सेक्शन म्हणजे पूर्ण क्रॉकरीचं सेक्शन. म्हणजेच क्रॉकरीच नाही, पण पूर्ण किचनमध्ये ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या वस्तूंचं सेक्शन. मला फार आवडतं त्या वस्तू घ्यायला. पण माझ्या नवऱ्याने मात्र एकदम गोड बोलत तिथून मला बाहेर आणलं, म्हणत की तुला जे हवंय ते आपण नवीन घरात गेल्यानंतर घेऊ. एवढ्या कडक उन्हाळ्यानंतर हा पहिला पाऊस पडला आणि जीवाला काय बरं वाटलंय माहितीये. एकदम थंड वारे वाहत होते सगळीकडे. राघवची तर एकच घाई चालली होती, "मम्मा पाऊस किती छान येतोय बघ, मम्मा पाऊस येतोय," असं तसं. तर त्याने पण खूप एन्जॉय केलं त्या दिवशी आणि खूप छान वाटलं. आता रेसिपीकडे येऊया. तर ना 1 लिटर दूध अगोदर मी छान तापवून घेतलं. त्यात 6 ते 7 टोस्ट टाकले. त्यानंतर साखर, वेलची टाकली. नंतर काजू, बदाम, पिस्ता, टुटी फ्रुटी टाकली आणि हे सगळं ना एकत्र करून घेतलं. मग त्यात वरतून ॲड करण्यासाठी हे सगळे ड्रायफ्रुट्स क्रश करून घेतले होते. मिक्सरमध्ये थंड झाल्यानंतर सगळं बारीक करून घेतलं आणि एका कंटेनरमध्ये टाकलं. 6 ते 7 तासासाठी फ्रीज केलं आणि कमाल म्हणजे सुपर टेस्टी लागत होती आईस्क्रीम. तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. बाय.